श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समर्थ पाराजीपंतांच्या घरी येणार. स्वामींच्या स्वागताची समस्त सूत्रे अंबाजीने हाती घेतली. त्या दिवशी लक्ष्मीबाई आणि सत्यभामाबाईंनी घराचे अंगण उत्तम तऱ्हेने सारवले. प्रशस्त रांगोळी काढली. अंबाजीने आंब्याच्या डहाळ्या तोडल्या. त्याची माळ करून ती दारास लावली. केळीची पाने तोडली. सुकू नये म्हणून त्यावर पाणी शिडकले. ज्या ठिकाणी समर्थ बसणार तिथे सुरेख आसन व बैठक सिद्ध केली. विविध रंगांची फुले तोडून त्यांच्या माळा लोंबत ठेवल्या. माळ्यांचे पदर वाऱ्याने सतत डोलत होते. जणू समर्थ येणार म्हणून ते पण आनंदित झाले होते. त्या आसनासमोर आईने काढलेल्या रांगोळीत व अंगणातील रांगोळीत त्याने उत्तमोत्तम रंग भरले. अत्तरदाणी भरून सज्ज केली. समर्थांना ओवाळण्यासाठी तबक तयार करून अंबाजी मामीस म्हणाला, समर्थ आले की आई आणि तुम्ही त्यांना ओवाळा. मग मी त्यांच्या चरणांवर हे पाणी ओतीन, प्रक्षालन करीन. समर्थांच्या येण्याची वेळ झाली. घराच्या छतावरून त्यांना येताना पाहून तशीच उडी मारून धूम ठोकून परत आलेला अंबाजी धापा टाकीत, आले, स्वामी आले, असे सर्वांना सांगू लागला. वाड्यात प्रवेश करताच समर्थांसाठी अंबाजीने पाट मांडला. समर्थ पाटावर उभे राहिले. अंबाजीने त्यांचे पाय धुतले. त्याची ती हालचाल, सुकुमार वय व चुणचुणीत व्यक्तिमत्व पाहून समर्थ मनी खूप संतोषले. लक्ष्मी आणि सत्यभामा हाती निरांजन तबक घेऊन आल्या. आज त्यांनी खास ठेवणीतल्या साड्यांची घडी मोडली होती. मोठ्या श्रद्धेने त्यांनी समर्थांना ओवाळले. समर्थ बैठकीच्या खोलीत बसले तेव्हा ती फुलापानांची सजावट पाहून ते थक्क झाले. पाराजीपंतांकडे पाहून कृतज्ञ भावाने ते म्हणाले, आजवर अनेक घरी जाऊन आलो. तुम्हा लोकांचा भाव काही औरच आहे. तो पोर कोणाचा कोण? मगापासून तो धावतो आहे. तो अंबाजी, माझ्या बहिणीचा पोर आहे तो. तेवढ्यात लक्ष्मी, सत्यभामा, अंबाजी, दत्ताजी सारेजण त्या खोलीत आले व त्यांनी समर्थ चरणांवर शरणागत भावाने मस्तक ठेवले. लक्ष्मीबाईकडे पाहून समर्थ म्हणाले, मोठा हुशार आहे हो तुमचा पोर. आल्यापासून माझे त्याकडे बारीक लक्ष आहे. अहो रामाची कृपा, तुमची कीर्तनं मोठ्या तल्लीनतेने ऐकतो. म्हणतो कसा, रामाचे अयोध्येत स्वागत केले तसे आपण स्वामींचे स्वागत घरात करू. लक्ष्मीबाई खांद्यावरील पदर नीटसा करीत सांगू लागल्या. समर्थ मनापासून हसले. त्यांनी अंबाजीस जवळ बोलावले, मांडीवर बसवले आणि विचारले, पोरा, लिहिता येते तुझला? हो. थोडे बहुत सुचेल ते लिहून दावावे. पाहू तुझे अक्षर कैसे आहे ते. अंबाजी आतील खोलीत गेला आणि थोड्या वेळातच पुन्हा समर्थांपाशी आला. हातातील कागद त्यांनी समर्थांच्या हाती दिला. समर्थ त्यावर नजर फिरवू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्याचा भाव ओसंडत होता. ते कागद वाचू लागले. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते तत्काळची सिद्धी पावे. करता राम हे असावे अभ्यांतरी. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. अरेच्छा, आमुच्या कीर्तनातील वचने स्मरून जैसेचे तैसे लिहिले की याने. त्यावर मोठ्या अभिमानाने लक्ष्मीबाई सांगू लागल्या, अगदी एक पाठी आहे. काल रात्री तुमची कीर्तनं करतानाची नक्कल करून दाखवली आम्हास. तीच वाक्ये, त्याच ओव्या. बहुत सुंदर. अंबाजी, कागद लेखणी घेऊन ये. आम्ही सवाई म्हणून झाल्यावर थांबू. तू ती सवाई लिहून काढायची. समर्थ जणू अनुग्रह देण्यापूर्वी अंबाजीची परीक्षा घेत होते. कागद व लेखणी घेऊन अंबाजी आला. त्याबरोबर समर्थांनी एक सवाई खड्या आवाजात म्हटली, नयनी पाहता हनुमंत, ज्यासी वर्णिती महंत. ज्याचा महिमा अनंत, मुख्य प्राण रामाचा. स्वामी रामाचे वहन, केले लंकेचे दहन. त्याची कीर्ती गहन, बलभीम नावाचा.
सदा बांधुनिया माझ करी रामाचे निज काज, ज्याचे शिरी रघुराज सेवक पूर्ण कामाचा. सर्व देवांचा वरिष्ठ वारी दासाचे अरिष्ठ, रामदास एकनिष्ठ मारुती हा नेमाचा. समर्थ सवाई म्हणून थांबले, अंबाजीने ती सर्व सवाई शब्दशः जशीच्या तशी लिहून दाखवली. समर्थ आश्चर्याने थक्क झाले. 11 विविध सवाया त्यांनी म्हटल्या. त्यांची सवाई म्हणून झाली की लगेच अंबाजीने ती लिहून काढावी. त्याचे हस्ताक्षर बराच वेळ निरखून पाहिल्यावर त्यासंबंधी त्याला समर्थ सूचना देऊ लागले. उत्तम हस्ताक्षर, व्यायाम, निरोगी शरीर, निकोप मन, निर्भय अंतःकरण, ईश्वरनिष्ठा या वेगवेगळ्या विषयांवरील समर्थांचे विचार त्याने कीर्तनातून ऐकले होतेच, पण आज मात्र हस्ताक्षरासंबंधी महत्त्वाच्या गोष्टी ते अंबाजीस शिकवत होते. असो, साधक हो, समर्थांनी गुरुदक्षिणा म्हणून परमपूज्य पाराजी पंतांकडे कशाची मागणी केली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.